नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ट्रिग्नोमेट्री 2 या चॅप्टरमधील एक्सरसाइज 3.3 यातील क्वेश्चन फर्स्ट आणि सेकंड हे दोन क्वेश्चन आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचे आहेत. क्वेश्चन नंबर फर्स्ट, फाइंड दी व्हॅल्यू ऑफ पाय. याची व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला. साइन पाय अपॉन 8 आणि कॉस पाय अपॉन 8 या व्हॅल्यू काय असतील. पाय येथे आपल्याला कोणतीच माहिती दिलेली नाही आहे, तरी पण आपल्याला ही व्हॅल्यू काढायची आहे आणि ही पण व्हॅल्यू काढायची आहे. दुसरी कोणतीच व्हॅल्यू आपल्याला इथे दिलेली नाही आहे, तरी पण आपल्याला या व्हॅल्यू काढायच्या आहेत. पहा, डबल अँगल फॉर्म्युले आपल्याला अप्लाय करायचे आहेत. डबल अँगल फॉर्म्युले कसे आहेत. साइन 2 थीटा 2 टाइम्स असल्यामुळे यांना डबल अँगल म्हणायचं. साइन 2 थीटा हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. 2 टाइम्स साइन थीटा इंटू कॉस थीटा हा एक साइनचा फॉर्म्युला आहे. साइनचा दुसरा एक फॉर्म्युला आहे. साइन 2 थीटा टॅनच्या स्वरूपामध्ये आहे. 2 टॅन थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. पहा, साईनचे हे दोन फॉर्म्युले आहेत. साइन 2 थीटा त्याप्रमाणे कॉस 2 थीटा कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा हा फॉर्म्युला आहे. पहा, हा फॉर्म्युला यावरून अजून दोन फॉर्म्युले तयार होतात. पहा, कॉस 2 थीटा म्हणजे काय. कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा. कॉस स्क्वेअर म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर. कॉसला आपण साईनच्या फॉर्ममध्ये लिहिलेला आहे मायनस साइन स्क्वेअर थीटा, कारण आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. त्यावरून कॉस स्क्वेअर थीटा म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. हे काय होईल. 1 हे मायनस साइन स्क्वेअर थीटा, हे मायनस साइन स्क्वेअर थीटा आणि मायनस साइन स्क्वेअर थीटा म्हणजे मायनस 2 टाइम्स होतील. 2 टाइम्स साइन स्क्वेअर थीटा. हाच फॉर्म्युला जर आपण कॉसची व्हॅल्यू साईनच्या फॉर्ममध्ये पुट केली तर फॉर्म्युला मिळतो आहे 1 मायनस 2 टाइम्स साइन स्क्वेअर थीटा. हा एक फॉर्म्युला आपण तयार केलेला आहे. याच फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट केली कॉसची आपण साईनच्या फॉर्ममध्ये, तर हा फॉर्म्युला मिळालेला आहे. आता आपण साईनची व्हॅल्यू कॉसच्या फॉर्ममध्ये पुट करू. पहा, येथे आपण कॉसची व्हॅल्यू पुट केलेली आहे साईनच्या फॉर्ममध्ये. आता साईनची व्हॅल्यू कॉसच्या फॉर्ममध्ये पुट करू. म्हणजे काय लिहिणार आपण. पहा, हे कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा म्हणजे 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. हे कॉस स्क्वेअर थीटा मायनसने ब्रॅकेट मल्टिप्लाय करू म्हणजे -1 मायनस मायनस प्लस कॉस स्क्वेअर थीटा होईल. कॉस स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा 1 टाइम्स म्हणजे 2 टाइम्स होतील. 2 टाइम्स कॉस स्क्वेअर थीटा -1. पहा, हाच फॉर्म्युला, या फॉर्म्युल्यावरून आपण हा फॉर्म्युला तयार केलेला आहे. म्हणजे 2 टाइम्स कॉस स्क्वेअर थीटा -1 हा एक फॉर्म्युला. पहा, हे कॉस 2 थीटा हे 3 फॉर्म्युले आहेत. हे साईनचे फॉर्म्युले आहेत. साइन 2 थीटा हे आहेत कॉस 2 थीटा. आता इथे आपण कॉस 2 थीटा ज्याप्रमाणे साईनचा फॉर्म्युला टॅनच्या स्वरूपामध्ये आहे, त्याप्रमाणे कॉसचा पण फॉर्म्युला टॅनच्या स्वरूपामध्ये आहे. 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा हे झाले कॉसचे फॉर्म्युले. पहा, हे पहिले 2-3 फॉर्म्युले जास्त महत्त्वाचे आहेत. साइन कॉस. आता टॅन 2 थीटा असेल तर जर आपल्याला साइन 2 थीटा व्हॅल्यू माहिती आहे आणि कॉस 2 थीटा व्हॅल्यू माहिती आहे, तर हा फॉर्म्युला आपण अप्लाय करू शकतो. पहा, दुसरा एक टॅनचा फॉर्म्युला आहे. टॅन 2 थीटा जो साईनचा फॉर्म्युला आहे तोच टॅनला पण आहे, फक्त प्लस ऐवजी मायनस आहे. म्हणजे 2 टॅन थीटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा. फक्त साईनचा फरक आहे. येथे प्लस आहे, येथे मायनस आहे. हे दोन फॉर्म्युले झालेले आहेत टॅनचे. पहा, साइन ही व्हॅल्यू काढायची आपल्याला. साइन पाय अपॉन 8 ही व्हॅल्यू किती असेल. हा अँगल किती आहे. आपल्याला साइन पाय बाय 4 ही व्हॅल्यू माहिती आहे. म्हणजे काय. साइन 45 पाय अपॉन 4 म्हणजे काय 45 डिग्री. तर हे पाय अपॉन 8 आहेत. ही व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही. ही व्हॅल्यू माहिती आहे. पाय अपॉन 4 आहेत, त्याचे जर हाफ केले आपण तर काय होईल. पाय अपॉन 8 होतील. बरोबर आहे.
हे 2 मल्टिप्लिकेशनमध्ये जातील म्हणजे पाय अपॉन 8. म्हणजे या अँगलचा हाफ अँगल आहे तो. त्यासाठी आपण काय करू, हा फॉर्म्युला अप्लाय करू. आपल्याला व्हॅल्यू करायची आहे साईनची, बरोबर आहे. तर हा फॉर्म्युला अप्लाय करू आपण. फॉर्म्युला कोणता आहे, कॉस 2 थीटा इक्वल टू 1 मायनस 2 टाईम्स साईन स्क्वेअर थीटा. हा फॉर्म्युला अप्लाय करू आपण. येथे थीटाची व्हॅल्यू आपण पाय अपॉन 8 घेणार, पाय बाय 8. म्हणजे काय होईल, कॉस 2 आणि थीटा म्हणजे पाय अपॉन 8. हे 2ने काय होईल, हे कॅन्सल होतील, 8 येथे 4 होईल, बरोबर आहे. म्हणजे ही व्हॅल्यू किती मिळेल, कॉस पाय अपॉन 4 म्हणजे कॉस 45. ही आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे, कॉस 45ची व्हॅल्यू माहिती आहे 1/√2. म्हणजे ही व्हॅल्यू माहिती होईल 1/√2, बरोबर आहे. त्यावरून ही व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. येथे काय येणार आहे, पाय अपॉन 8. सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. हे झालेले आहे डबल अँगल फॉर्म्युली. येथे थीटा डबल आहे म्हणजे डबल अँगल फॉर्म्युली. हेच फॉर्म्युले, परंतु येथे थीटा असेल तर येथे थीटा हाफ होईल. येथे 2 टाईम्स असल्यामुळे थीटा येथे हाफ झालेला आहे. 2 टाईम्स थीटा 1 टाईम्स. जर येथे थीटा फक्त असेल तर येथे थीटा अपॉन 2, येथे थीटा अपॉन 2. म्हणजे इकडे थीटा असेल तर प्रत्येक ठिकाणी थीटाऐवजी थीटा अपॉन 2 येणार आहे. ते आहेत हाफ अँगल फॉर्म्युली. आता ही व्हॅल्यू काढू आपण, साईन पाय अपॉन 8. साईन पाय बाय 8 ही व्हॅल्यू किती असेल, वी नो. हा फॉर्म्युला अप्लाय करू आपण. कॉस 2 थीटा म्हणजे काय, 1 मायनस 2 टाईम्स साईन स्क्वेअर थीटा, बरोबर आहे. यावरून आपल्याला ही व्हॅल्यू काढायची आहे, साईन थीटा पाहिजे आपल्याला, बरोबर आहे. थीटाऐवजी आपण काय करू, हे पुट करू, हा अँगल हे इकडे आणू आपण. हे मायनसमध्ये आहेत, इकडे प्लसमध्ये येतील. 2 टाईम्स साईन स्क्वेअर थीटा इक्वल टू इकडे 1 राहील, हे इकडे नेऊ आपण, कॉस 2 थीटा आणि हे 2 इकडे डिव्हिजनमध्ये जातील. याच फॉर्म्युल्यावरून आपण साईन स्क्वेअर थीटा सेपरेट केलेला आहे. पुट थीटा इक्वल टू पाय अपॉन 8. देअरफॉर साईन स्क्वेअर थीटा म्हणजे पाय बाय 8 इक्वल टू 1 मायनस कॉस हे 2 थीटा म्हणजे पाय बाय 8 अपॉन हे 2 पाय इक्वल टू 1 मायनस या 2ने हे डिवाईड करता येतील 8 म्हणजे हे 4 होतील, बरोबर आहे. म्हणजे काय होईल, कॉस पाय बाय 4 अपॉन 2. कॉस पाय बाय 4 म्हणजे कॉस 45. ती व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 1/√2. सिन्स कॉस पाय बाय 4 म्हणजे 45 डिग्री, ती व्हॅल्यू किती आहे 1/√2 आणि अपॉन 2. आता हे कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. येथे √2 होतील -1 अपॉन √2. हे 2 पुन्हा डिव्हिजनमध्ये आहेत, इथे मल्टिप्लिकेशनमध्ये येतील, बरोबर आहे. येथे डिव्हिजनमध्ये रूटची टर्म आहे, आपण काय करू, रॅशनलायझेशन करू. म्हणजे √2ने येथे मल्टिप्लाय करू आणि येथे पण मल्टिप्लाय करू. √2ने आपण न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला आपण मल्टिप्लाय केलेलं आहे. म्हणजे काय होईल, मल्टिप्लाय केल्यामुळे इक्वल टू √2ने या दोघांचा मल्टिप्लिकेशन होईल √2 - 1. या दोघांचा मल्टिप्लिकेशन 2 √2 × √2, √2चा स्क्वेअर होईल, ती व्हॅल्यू 2 येईल. 2 × 2 म्हणजे 4 होतील, बरोबर आहे. 2 × 2 या दोघांची व्हॅल्यू काय येईल, मल्टिप्लिकेशनमध्ये फक्त 2 येणार आहे आणि हे 2 ॲज इट इज. √2ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू आपण. √2 × √2 म्हणजे √2चा स्क्वेअर होईल, फक्त त्याची व्हॅल्यू 2 येईल. मायनस √2 - 1 यांचा मल्टिप्लिकेशन √2 - √2 आणि हे 4 होतील, बरोबर आहे. ही व्हॅल्यू आलेली आहे स्क्वेअरची, आपल्याला स्क्वेअर रूट घ्यावा लागेल. देअरफॉर साईन स्क्वेअर पाय अपॉन 8ची व्हॅल्यू आहे एवढी. 2 मायनस आपल्याला काय पाहिजे, स्क्वेअर रूट. देअरफॉर स्क्वेअर रूट घेतल्यामुळे हे स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल. तर इकडे स्क्वेअर रूट, न्यूमरेटरचं स्क्वेअर रूट म्हणजे दोघांना आपण न्यूमरेटर आणि 4चा स्क्वेअर रूट 2 होईल, बरोबर आहे. न्यूमरेटरचं स्क्वेअर रूट आणि याचं स्क्वेअर रूट 4चं 2 होईल. ही व्हॅल्यू मिळणार आहे आपल्याला साईन पाय अपॉन 8ची.
पहा आता ही व्हॅल्यू फाइंड आउट करू आपण. पहा आता व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला. कॉस π/8 ही व्हॅल्यू किती असेल. पहा साईनसाठी हा फॉर्म्युला अप्लाय केला आपण, कॉससाठी हा फॉर्म्युला अप्लाय करू आपण. आता वी नो कॉस 2θ म्हणजे 2 टाइम्स कॉस स्क्वेअर थीटा -1. आपल्याला फक्त ही टर्म पाहिजे, बरोबर आहे. कॉस स्क्वेअर थीटा पाहिजे आपल्याला. म्हणजे काय करू आपण, या टर्म इकडे पास करू. कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू हे कॉस 2θ होईल, हा -1 त्या साईडला +1 होईल आणि हे 2 डिव्हिजनमध्ये जातील अपॉन 2. फक्त आपण कॉस स्क्वेअर थीटा सेपरेट केलेला आहे. पहा इथे थीटा म्हणजे आपण ही व्हॅल्यू पुट करू. पुट थीटा म्हणजे π/8 ही व्हॅल्यू पुट करू. देअरफॉर कॉस स्क्वेअर थीटा म्हणजे π/8 इक्वल टू कॉस 2θ म्हणजे π/8 +1 अपॉन 2. 2 ने इथे डिवाईड करू म्हणजे हे 2 ने हे 8 कॅन्सल होतील, इथे 4 होईल म्हणजे कॉस π/4 होईल आणि +1 अपॉन 2 इक्वल टू कॉस π/4 म्हणजे कॉस 45, ती पण व्हॅल्यू 1/√2 आहे. कॉस 45 आणि साईन 45 व्हॅल्यू इक्वल असतात, ही पण व्हॅल्यू 1/√2 आहे. +1 अपॉन 2. पहा इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू म्हणजे काय होईल 1 + √2 आणि अपॉन हे √2 होतील, बरोबर आहे. परंतु हे 2 पुन्हा येथे मल्टिप्लिकेशनमध्ये येतील. रॅशनलायझेशन केल्यानंतर स्क्वेअर रूट घेऊ आपण. √2 + 1 √2ची टर्म आधी लिहिली, नंतर लिहिली तरी चालते. हे 2 √2 आहेत, येथे पण √2ने मल्टिप्लाय करू न्युमिरेटरला, येथे पण मल्टिप्लाय करू डिनोमिनेटरला. पहा न्युमिरेटर आणि डिनोमिनेटरला आपण √2ने मल्टिप्लाय केलेला आहे. पहा वरचा मल्टिप्लिकेशन आणि खालचा मल्टिप्लिकेशन म्हणजे √2 + 1 अपॉन हे 2 √2 × √2 ही व्हॅल्यू 2 मिळेल. पहा आता √2ने मल्टिप्लाय करू आपण. √2 × √2 ती व्हॅल्यू 2 मिळेल प्लस √2 × 1 म्हणजे √2 2 × 2 4 होतील. पहा ही व्हॅल्यू कशाची आहे, स्क्वेअरची आहे. ही व्हॅल्यू आहे कॉस स्क्वेअर π/8ची आहे. स्क्वेअरची व्हॅल्यू आहे. आपल्याला स्क्वेअर रूट घ्यावा लागेल. आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचं आहे म्हणजे कॉस π/8 स्क्वेअर कॅन्सल होईल स्क्वेअर रूट घेतल्यानंतर, तर इकडे स्क्वेअर रूट अप्लाय होईल म्हणजे न्युमिरेटर आणि डिनोमिनेटर स्क्वेअर रूट अप्लाय होईल. पाहता यालाही स्क्वेअर रूट आहे, यालाही पण स्क्वेअर रूट आहे. पण न्युमिरेटरमध्ये 2 + स्क्वेअर रूटमध्ये 2 आणि 4चा स्क्वेअर रूट 2. पहा ही व्हॅल्यू मिळेल आपल्याला. पहा आन्सर हे आलेलं आहे आपलं आणि हे पण आलेलं आहे. रॅशनलायझेशन केल्यानंतर हे आन्सर येत आहे. जरी केलं नाही तरी हे आन्सर बरोबर आहे. हे आन्सर बरोबर आहे, एवढंच केलं तरी चालेल, किंवा रॅशनलायझेशन केल्यानंतर आन्सर हे मिळेल. हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. रॅशनलायझेशन नाही केलं तर आन्सर एवढं मिळेल आपल्याला. पहा हे पण आन्सर बरोबर आहे आणि हे पण आन्सर बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. फाइंड sin 2x cos 2x tan 2x. आणि आपल्याला सेकची व्हॅल्यू दिलेली आहे. सेकची व्हॅल्यू -13/5 आणि कंडिशन ही आहे, जो x आहे तो π/2 पेक्षा ग्रेटर आहे परंतु पायपेक्षा लेस आहे. पाय म्हणजे हा अँगल आणि π/2 म्हणजे हा अँगल. x या दोघांच्या बिटवीन x आहे म्हणजे अँगल कुठे असेल, या दोघांच्या या क्वाड्रंटला, या दोघांच्या बिटवीन म्हणजे या क्वाड्रंटला अँगल आहे. x अँगल आपला या क्वाड्रंटला आहे, कुठेही असेल, याप्रमाणे 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 कुठेही, परंतु या क्वाड्रंटला आहे. कोणता क्वाड्रंट आहे तो, सेकंड. हा फर्स्ट आणि सेकंड. सेकंड क्वाड्रंटला साईन पॉझिटिव्ह असतो, बरोबर आहे, आणि त्याचा रेसिप्रोकल कोसेक. बाकी सर्व निगेटिव्ह असतात, त्यामुळे सेकची व्हॅल्यू पण निगेटिव्ह आहे इथे. आता या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत. पहा सेकची व्हॅल्यू दिलेली आहे, त्यावरून आपल्याला टॅनची व्हॅल्यू काढता येईल. आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे, 1 + tan² θ = sec² θ.
या फॉर्म्युल्यावरून, कारण सेकची व्हॅल्यू माहिती आहे म्हणजे टॅनची मिळेल. टॅनची व्हॅल्यू आपल्याला एकदा मिळाली की मग साईन 2x म्हणजे साईन 2 थीटा हा पण फॉर्म्युला टॅनच्या स्वरूपात आहे. टॅनची व्हॅल्यू माहिती आहे, हा पण टॅनच्या स्वरूपातला फॉर्म्युला वापरता येईल. कॉस 2 थीटा काढण्यासाठी हा पण टॅनच्या स्वरूपातला फॉर्म्युला वापरता येईल. आणि टॅन 2 थीटा ही पण व्हॅल्यू काढण्यासाठी टॅनच्या स्वरूपात आपल्याला फॉर्म्युले तिघांचे पण आहेत. साईन 2x, कॉस 2x आणि टॅन 2x तिघांचे आपल्याला फॉर्म्युले टॅनच्या स्वरूपामध्ये आहेत. फक्त टॅनची व्हॅल्यू आपल्याला काढावी लागेल या फॉर्म्युल्यावरून, कारण सेकची व्हॅल्यू दिलेली आहे. तसंही करता येईल किंवा सेकची व्हॅल्यू दिलेली आहे, तुम्हाला कॉसची व्हॅल्यू काढता येईल. कॉस मिळाला की साईन काढता येईल, साईन मिळाला की हा फॉर्म्युला वापरून ही व्हॅल्यू काढता येईल. नंतर मग बाकीचे फॉर्म्युले वापरून त्या पण व्हॅल्यू काढता येतील. पहा, कोणत्याही पद्धतीने करा परंतु आन्सर सारखंच येणार आहे. सोल्युशन, सेकची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. सेक एक्स इक्वल टू -13/5 आहे. सेकची माहिती आहे म्हणजे कॉसची किती असेल त्याचे अपोजिट. सेक आणि कॉस रेसिप्रोकल आहेत. कॉस एक्सची व्हॅल्यू किती होईल? -5/13 होईल, कारण एकमेकांचे रेसिप्रोकल आहेत. बरोबर आहे. सिन्स सेक एक्स म्हणजे काय? 1/cos एक्स किंवा कॉस एक्स म्हणजे 1/sec एक्स. सेक आणि कॉस रेसिप्रोकल असल्यामुळे आपण ही व्हॅल्यू काढलेली आहे. आता कॉसची माहिती आहे, साईनची काढता येईल आपल्याला. साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा ही व्हॅल्यू 1 असते. कॉसची व्हॅल्यू माहिती आहे म्हणजे साईनची व्हॅल्यू मिळेल आपल्याला. देअरफॉर साईन स्क्वेअर थीटा प्लस, पहा सेकवरून टॅन काढला तर टॅनचे तिन्ही फॉर्म्युले वापरून तसंही काढता येईल आपल्याला, किंवा सेकवरून कॉस काढायचा, कॉसवरून पुन्हा साईन काढायचा, तसंही करता येईल. कॉसची व्हॅल्यू ही आहे, त्याचा स्क्वेअर -5/13 त्याचा स्क्वेअर इक्वल टू 1. देअरफॉर साईन स्क्वेअर थीटा प्लस -5चा स्क्वेअर 25 होईल, 13चा स्क्वेअर 169. -5चा स्क्वेअर 25, 13चा स्क्वेअर 169 इक्वल टू 1. बरोबर आहे. देअरफॉर यावरून आपल्याला साईन स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू काय मिळेल? 1 मायनस, हे मायनसमध्ये जातील या साईडला, 25/169. येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू म्हणजे साईन स्क्वेअर थीटा इक्वल टू 169 मायनस 25/169. 169मधून 25 मायनस केले आपण 144 आणि हे 169. ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला साईन स्क्वेअर थीटाची. म्हणजे साईन स्क्वेअर रूट घेऊ म्हणजे साईन थीटा काय असेल? प्लस ऑर मायनस याचं स्क्वेअर रूट 12 आणि याचं स्क्वेअर रूट 13. प्लस घ्यायचं का मायनस घ्यायचं? कंडिशन ही आहे. एक्स कोठे आहे? सेकंड क्वाड्रंटला. याचा अर्थ काय होतो? एक्स हा आपला सेकंड क्वाड्रंटला आहे. सेकंड क्वाड्रंटला साईन पॉझिटिव्ह असतो. बरोबर आहे. म्हणजे साईनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह घेणार आपण. देअरफॉर साईन थीटा इक्वल टू 12/13. पुढे रिझन पण लिहा. सिन्स π/2 लेस आहे ते एक्सपेक्षा, एक्स लेस आहे पायपेक्षा, म्हणजे क्वाड्रंट आहे सेकंड. आपल्याला कॉसची व्हॅल्यू माहिती आहे, साईनची पण व्हॅल्यू माहिती आहे. म्हणजे साईन 2 थीटा म्हणजे साईन 2x ही व्हॅल्यू काढता येईल. 2 टाइम्स साईन थीटा इंटू कॉस थीटा. ही व्हॅल्यू माहिती आहे आता साईनची, आणि कॉसची पण माहिती आहे. नाऊ साईन 2 थीटा, येथे थीटा म्हणजे एक्स आहे, साईन 2x ही व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. बरोबर आहे. साईन 2x म्हणजे 2 टाइम्स साईन एक्स इंटू कॉस एक्स. थीटाऐवजी इथे एक्स आहे, 2 टाइम्स साईन एक्स इंटू कॉस एक्स. तो फॉर्म्युला अप्लाय केला आपण. व्हॅल्यू पुट करू. साईनची व्हॅल्यू 2, साईनची व्हॅल्यू आहे 12/13 इंटू 12/13 हे इंटू कॉस एक्सची व्हॅल्यू मायनसमध्ये आहे म्हणून ब्रॅकेट करू. मल्टिप्लिकेशनमध्ये असल्यामुळे ब्रॅकेट केलेला आहे. हा मल्टिप्लिकेशन साईन मायनस येईल, मल्टिप्लिकेशन आहे, वरचा मल्टिप्लिकेशन करा. 5 × 12 60 होतील आणि इंटू 2 म्हणजे 120.
म्हणजे -120 वरचा मल्टिप्लिकेशन बरोबर आहे आणि खालचा 13 × 13 169 ही व्हॅल्यू मिळत आहे sin 2x मायनस sin 2x ही व्हॅल्यू मिळाली cos 2x. आता कोणताही फॉर्म्युला वापरून आपल्याला कॉसची व्हॅल्यू काढता येईल. हा पण वापरता येईल किंवा हा पण वापरता येईल. आपल्याला कॉसची व्हॅल्यू काढायची आहे. कॉस साईनची व्हॅल्यू माहिती आहे म्हणजे cos 2θ. नाऊ cos 2θ म्हणजे 1 - 2 टाइम्स sin स्क्वेअर थिटा. 1 - 2 टाइम्स sin स्क्वेअर थिटा. 1 - 2 साईनची व्हॅल्यू 12/13 त्याचा स्क्वेअर. 12/13 त्याचाही स्क्वेअर. 1 मायनस हे 2 12चा स्क्वेअर 144. 13चा स्क्वेअर 169. हे 1 मायनस 2 × 144 म्हणजे 288 होतील अपॉन 169 बरोबर आहे. इक्वल टू येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 169 मधून 288 मायनस होतील अपॉन 169. -288 आहेत आणि 169 प्लस करायचे आहेत म्हणजे मायनस व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला ही -119 आणि अपॉन 169. ही व्हॅल्यू कशाची आहे cos 2θ. देअरफॉर cos 2θ इक्वल टू -119 अपॉन 169 ही व्हॅल्यू मिळाली cos 2θची. पहा sin 2x सॉरी cos 2x करायचे अँगल x आहे थिटा नाही आहे. sin 2x ची व्हॅल्यू माहिती आहे cos 2x ची माहिती आहे म्हणजे tan 2x काढता येईल आपल्याला. पहा sin 2x ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे. cos 2x ची व्हॅल्यू आता काढलेली आहे. आता आपल्याला tan 2x काढायची आहे. tan म्हणजे काय हा फॉर्म्युला अप्लाय करू. tan 2x इक्वल टू sin 2x अपॉन cos 2x. पहा sin 2x ची व्हॅल्यू ही आहे -120 अपॉन 169. याला डिवाईड करायचं आहे आपल्याला या व्हॅल्यूने. याला डिवाईड करणार आपण -119 अपॉन 169. पहा हे मायनस आहेत हे मायनस आहेत मायनस मायनस कॅन्सल होऊन जाईल. हे डिनोमिनेटरमध्ये आहेत हे पण डिनोमिनेटरमध्ये आहेत कॅन्सल होईल म्हणजे काय राहील हे मायनस आणि मायनस कॅन्सल होत आहेत म्हणजे 120 राहतील वर आणि खाली राहतील 119. ही व्हॅल्यू मिळेल आपल्याला tan 2x. पहा येथे लिहितो देअरफॉर tan 2x इक्वल टू 120 अपॉन 119. याप्रमाणे करता येईल आपल्याला. से करून आपण कॉस काढला कॉसवरून साईन काढला साईनवरून हा फॉर्म्युला वापरून sin 2x काढला याप्रमाणे. किंवा से करून टॅन काढता येईल तुम्हाला. टॅनवरून हे टॅनचे फॉर्म्युले अप्लाय करून sin 2x cos 2x आणि tan 2x या पण व्हॅल्यू काढता येतील कारण तिघांनाही टॅनच्या स्वरूपात फॉर्म्युले आहेत. कोणत्याही पद्धतीने करा आन्सर एकच मिळणार आहे. समजलं मित्रांनो. धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.